ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आज काय आहे? मकर संक्रांत. मग आपण काय करतो? तिळगुळ घ्या गोड बोला, म्हणजे ही परंपरा आहे. पण त्याला थोडंसं काय झालं आहे, आज हे विज्ञान युग आणि बेमान युग. या विज्ञान युगात माणसाचं काय भराना, आणि मग तो काय करतो? तीळ द्या, साखर द्या, काही द्या, पण तो काय गोड बोलत नाही. पण तो गोड केव्हा बोलतो? स्वार्था करता. काही फायदा जर असला ना, मग तो लय गोड गोड बोलतो, माणसापाशी येतो. पण ध्यानात ठेवा, जो जास्त गोड बोलतो ना, तो काहीतरी स्वार्थी असतो, फायद्याकरताच गोड बोलतो. आणि सून सासू सासऱ्यांना त्यांच्याकडे जर काही असलं ना, घेण्याकरता गोड गोड बोलतात. बाबा मग ती जमीन आहे ना, मग आमच्या नावं करून द्या ना, हे घरदार आमच्या नावं करा, खूप गोड गोड बोलतात. आणि आईबाप पगाळतात आणि त्या मुलांच्या नावं करून देतात. आणि एकदा त्याच्या नाव झाली का त्याचं गोड बोलणं विसरलं. म्हणजे या तीळ संक्रांतीच्या सणाला किती मोठी काळिंब आहे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तो गोड कशा करता बोलतो? स्वार्था करता बोलतो. आणि मग गीतेत दुसऱ्या अध्यायात काय सांगते? निरपेक्ष सुतीर्दक्ष उदासीन गतव्यता. मला काही नको, मला काही नको, मला सुख आलं तरी मी आनंदी राहील, दुःख आलं तरी आनंदी राहील. निरपेक्ष सुचिर्दक्ष उदासीन, जो निरपेक्ष भावने ना, ते गोड बोलणं, ते आज आपण शिकायचं आहे. त्या तीळ साखरेला काय म्हणायचं आहे? निरपेक्ष, मला काही फायदा नाही तरी मी गोड बोलतो. म्हणून गोड बोला, प्रेमाने वागा, जगा आणि जगू द्या. आपण संग काही आणलं नाही, संग काही नेणार नाही. आणि या जगामध्ये आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत, आपण जन्माला आलो तेव्हा लोक काय करत होते? हसत होते. जाताना लोक आपल्याकरता रडले पाहिजेत. पण मग नंतर लोक काय म्हणते? तसाच वाता बरा गेला. म्हणून गोड बोला, जगा आणि जगू द्या. ही संस्कृती उभी करा. हे तीळ संक्रांतीचा आज संकल्प करायचे. आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत मला काही नाही मिळलं तरी मी गोड बोलेल. मी स्वार्थाकरता गोड बोलणार नाही, मी स्वार्थपणानं गोड बोलेल. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.